राष्ट्रवादीचं चिन्ह पुन्हा शरद पवारांना मिळणार असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कोर्टात पार पडणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा शरद पवारांना मिळणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। तसंच शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षही उद्धव ठाकरेंना मिळणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अण्णासाहेब डांगेंनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। अण्णासाहेब डांगे हे कणखर आणि मेहनती असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। भाजप वाढवण्यात डांगेचा मोठा वाटा असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने काम करतंय, मतदार याद्यात घोळ करतंय असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। पृथ्वीराज चव्हाण यांचं तांत्रिक शिक्षण झालं असून त्यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली जाणार आहे, ती माहिती मांडणार आहेत अशी माहितीही सपकाळ यांनी दिली आहे। मंत्र्यांचा राजीनामा मागणं आणि देणं ही पारदर्शक आणि सभ्य अशी नैतिक जबाबदारी असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तसंच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे सर्व काही केलं असून यापुढेही आंदोलन करू असंही ते म्हणाले। दादा भुसेंच्या नातेवाईकावर ईडीची धाड पडली ही चांगलीच गोष्ट आहे असं विधान भास्कर जाधव यांनी केलंय। आतापर्यंत विरोधी पक्षांवर रेड पडत होत्या, आता त्यांचा नंबर संपला, आता मित्र पक्षाचा नंबर आला असावा असं जाधव यांनी म्हटलंय। वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीच्या आमदाराचे मित्र आहेत आणि मैत्रीला कसं जागायचं हे या सरकारला चांगलं माहिती आहे असं विधान भास्कर जाधव यांनी केले। तसंच त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय कितपत मिळेल याबाबत शंका असल्याचंही त्यांनी म्हटलंय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानलेत। आता तरी सरकार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करेल अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे। प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार आहेत, त्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं विधान रामदास आठवलेंनी केले। तसंच सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेत असंही आठवलेंनी म्हटलंय। रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी आमदार अनिल परब यांची भेट घेतली आहे। तब्बल 2 तास या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। त्यावर मी व्यावसायिक कारणासाठी आणि गणपतीसाठी भेटायला आलो होतो, मी परब यांना महिन्यातून एकदा भेटायला येत असतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। हे राज्य कसं चाललंय हे सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे गेले अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे। शेतकरी आत्महत्या करतोय, बिले थकल्याने ठेकेदार आत्महत्या करतोय, कंत्राटी कामगारांचे पगार नाहीत असंही शेट्टींनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही रेखांकन करण्यापासून आम्ही त्याला विरोध केलाय असं शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलंय। तसंच निवडणुका लढवणं हा आमचा मार्ग नाही, लोकांना न्याय मिळवून देणं हा आमचा मार्ग असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र येणार असल्याचं मनोज आखारेंनी सोशल मीडियावर जाहीर केलंय। त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी त्यावर भाष्य केलंय। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यावर त्याचा फायदा होईल असं गायकवाड यांनी म्हटलंय। ट्रम्प यांच्यामुळे युद्धबंदी झाली नाही, आपलं टार्गेट दहशतवाद्यांना धडा शिकवणं हे होतं। राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य नाही असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं। तसंच हा भारत आणि पाकिस्तानचा विषय असून कोणत्याही देशाला मध्यस्थी करण्याची गरज नाही असं मोदींनी सांगितल्याचं आठवलेंनी म्हटलंय। ठाण्यात हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली। तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली। ज्या ज्या शाळेत हिंदी शिकवलं जात आहे त्या त्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली। जीआरला स्थगिती दिल्याचं सरकार सांगतंय, तरी देखील शाळांमध्ये हिंदीचा तास येत असेल तर ते निषेधार्ह आहे असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय। तसंच शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना योग्य समज द्यावी, नाहीतर मनसे आपल्या पद्धतीनं समज देईल असा इशाराही जाधव यांनी दिला। माणिकराव कोकाटेंना माफ करणं योग्य नाही, अन्यथा सरकार शेतकरी विरोधी ठरेल असं विधान अंबादास दानवेंनी केलंय। माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल, ते रमी खेळत असल्याचं स्पष्ट झालंय। तो रिपोर्ट बाहेर आला नाही असंही दानवेंनी म्हटलंय। कोणी काही केलं तरी कुणाला राजीनामा देऊ द्यायचा नाही, हे सरकारचं धोरण आहे अशी टीका जयंत पाटलांनी महायुती सरकारवर केली आहे। शासनाला म्हाडाला उपकर प्राप्त इमारत धोकादायक घोषित करण्याचे अधिकार दिले आहेत। उच्च न्यायालयातील एका निकालानंतर शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्यानुसार म्हाडाकडून जुन्या इमारतींना नोटीस जारी करण्यात आल्या। वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात वास्तव्यास असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मालकी हक्कानं घर देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता, पण हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। त्यावेळी स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला होता। पुण्यातील भिडेवाड्याचं पुनर्बांधकाम सुरू आहे। तसंच जिथं ज्योतिबा सावित्रीबाई राहत होत्या तिथे एक मोठा प्रकल्प राबवण्याचा मानस आहे। 200 कोटी याकरता मंजूर केले असून 100 कोटी पाठवलेत अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। तसंच तेथील रहिवाशांचं पुनर्वसन केलं जाईल असंही भुजबळ म्हणाले।
चालू आर्थिक वर्षात देशातील विविध उद्योगांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 6.2% 11.3% वाढीची शक्यता आहे. टीमलीज सर्व्हिसेस जॉब्स अँड सॅलरी प्रायमरच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला. या अहवालानुसार काही विशिष्ट पदांवर ही वाढ 13.8% जाण्याची शक्यता आहे. नालासोपारा स्थानकावरील एलिव्हेटेड डेकचं काम पूर्ण झाले. प्लॅटफॉर्म 1 आणि दक्षिणेकडील 2 पादचारी पुलांना जोडणारा हा डेक आहे. हा डेक कार्यान्वित करण्यात आलाय. 29 दिवसांपासून सुरू असलेलं अमोल केंद्रे आणि अश्विनी केंद्रेंचं बेमुदत धरणं आंदोलन मागे घेण्यात आलंय. रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. दिव्यावरून सकाळी 6 ते 11 लोकलच्या फेऱ्या वाढवणार तसंच कल्याण डोंबिवलीवरून सुटणाऱ्या जलद लोकलला दिव्याला थांबा मिळणार आहे. या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. अंबरनाथ शहरातील समस्यांसाठी शिवसेना आक्रमक झाली. शहरवासियांच्या समस्या 15 दिवसात सोडवा अन्यथा अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पालिकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी गुरुवारी 31 जुलै रोजी जाहीर होणार असून त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. चौथ्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी 29 जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार चौथ्या फेरीसाठी 7051 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्ष बीई बीटेक पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी 31 जुलै म्हणजेच उद्या जाहीर होणार आहे. या यादीत अर्ज केलेल्या तब्बल 2,16,000 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेत. अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी यंदा 2,16,000 विद्यार्थ्यांनी विक्रमी अर्ज केले. मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वे 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. या व्यतिरिक्त मध्य रेल्वे 44 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच दिवा चिपळूण दिवा मेमू दैनिक आरक्षणात अनारक्षित विशेष रेल्वे गाडीचा विस्तार आणखी 2 सेवा वाढवून केला जाणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये विकलांग डब्यात सामान्य नागरिकांनी घुसखोरी केली. यावेळी दिव्यांग व्यक्तीने जावे विचारताच वाद निर्माण झाला. यावर पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचा दिव्यांगांचा आरोप आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर आज प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. वांगणी बदलापूर दरम्यान रुळाला तडा गेल्यानं लोकल विलंबानं धावत होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकात कामावर जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. भिवंडी येथील कशेळी कालेर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सकाळीपर्यंत सुरू राहिल्यानं त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. तर अंजूर फाटा ते कशेळीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. तर दुपारनंतर येथील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली होती. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही कंपन्यांनी डिझेलवर देण्यात येणाऱ्या सवलतीत प्रति लिटर 30 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दिवसाला सरासरी 3.23 लाख रुपये आणि वर्षाला सुमारे 11.80 कोटी रुपयांची बचत होणार. मुंबई रिक्षाचालक संघाने एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलाय. जवळच्या प्रवासाला रिक्षाचालकांकडून कायम नकार दिला जातो. या समस्येचं निराकरण करण्यासाठी हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे. उपनगरांमध्ये रिक्षा सेवा सुरळीत राहावी यामागील प्रयत्न आहे. वाढवण एक्सप्रेस वेच्या जोड रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. वाढवण मेगापोर्टचा विकास आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेला जोडण्यासाठी चिंचारी इथं 17 किमीचा महामार्ग उभारला जाणार आहे. या महामार्गाला VPPL संचालक मंडळानं मंजुरी दिली. दरम्यान स्थानिक रहिवाशांसाठी टोलमुक्त सर्व्हिस रोडचीही घोषणा करण्यात आली. एअर इंडियाला DGCA ऑडिटमध्ये 100हून अधिक उल्लंघन आढळली आहेत. त्यामध्ये गंभीर सुरक्षा जोखमींचा समावेश आहे. या ऑडिटमध्ये विमान कंपनीच्या ऑपरेशनल आणि देखभाल प्रक्रियांमध्ये अनेक त्रुटी उघडकीस आल्या आहेत. DGCAनं एअर इंडियाला या उल्लंघनावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईत रबाळे तलावात एका 25 वर्षीय तरुणानं उडी मारत आत्महत्या केली. अग्निशमन दलानं तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुणानं प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. वसई विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीनं कारवाई केली. तब्बल 22 तासांनंतर पूर्ण झाली. या कारवाईत ईडीनं कुणालाही ताब्यात घेतलं नसून काही कागदपत्र हार्ड डिस्कमध्ये मोठा डाटा जमा करून घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.